कोन्निचिवा, नमस्कार. हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? आय नो की कोविड चालू आहे, सध्या जरा सिच्युएशन सगळीकडेच प्रॉब्लेमॅटिक आहे, पण तरी पण तुम्ही सगळ्यांनी हेल्दी राहा आणि सेफ राहा अशीच माझी इच्छा आहे. आता आज मी परत तुम्हाला एक ब्लॉगसाठी घेऊन आलेलो आहे. ऑफकोर्स टुरिझमचा हा ब्लॉग नाही आहे, पण थोडी इन्फॉर्मेशन मी देण्याचा ट्राय करतोय. आत्ताच तुम्ही बघितलं मी एक ॲड्रेस लिहित होतो आणि पहिल्यांदा मी स्टार्ट केलं नाव, नंतर त्याचे बाकीचे ॲड्रेस डिटेल्स लाईक रोड नंबर एक्सेट्रा एक्सेट्रा आणि नंतर पिनकोड. हे युजली आपण फॉलो करतो वेस्टर्न स्टाईलमध्ये किंवा कोणत्याही कंट्रीमध्ये तुम्ही बघितलं तर अशीच पद्धत फॉलो होते. कोणताही ॲड्रेस लिहिण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला नाव लिहावं लागतं, नंतर तुम्ही त्यांचे बाकीचे ॲड्रेस डिटेल लिहिता लाईक सोसायटी नंबर और अपार्टमेंट नंबर आणि रोड नंबर एक्सेट्रा एक्सेट्रा एरिया आणि शेवटी पिनकोड लिहिता. जपानमध्ये टोटली अपोजिट आहे. पहिल्यांदा नाव लिहितो, पण आपण पिनकोडने स्टार्ट करतो. देन आपण प्रीफेक्चर लिहितो, देन सिटी लिहितो, देन वॉर्ड लिहितो आणि मग जे काही अपार्टमेंट नेम किंवा कॉम्प्लेक्स नेम असेल ते विथ नंबर्स असं लिहितो. आता मी एक एक्झाम्पल घेऊनच दाखवतो तुम्हाला. हा जपानमध्ये ॲड्रेस लिहिण्याची पद्धत अशी आहे. हा पिनकोड आहे स्पेसिफिक एरियाचा. पिनकोड नंतर आपण प्रीफेक्चर लिहितो. प्रीफेक्चर्स 47 प्रीफेक्चर्स आहेत जपानमध्ये, तर जे कोणतं प्रीफेक्चर तुमच्या ॲड्रेसला असेल ते प्रीफेक्चर आपण लिहितो. त्याच्यानंतर आपण लिहितो सिटी. आता कानागावा हे एक प्रीफेक्चर आहे, त्याच्यामध्ये योकोहामा ही सिटी आहे, तर योकोहामा शी म्हणजे योकोहामा सिटी. त्याच्यानंतर आपण येतो आओबाकू. आओबा हा एक वॉर्ड आहे, म्हणजे प्रीफेक्चर हे सगळ्यात मोठा पार्ट पकडला जातो. त्याच्यानंतर सिटी येते, त्याच्यानंतर वॉर्ड येतो आणि नंतर हे सम नंबर्स येतात. आता हे नंबर्स म्हणजे काय आहेत ते जपानमध्ये कोणत्याही स्ट्रीटला किंवा कोणत्याही एरियाला असं स्पेसिफिक नावाने ओळखलं जात नाही, तर इथे नंबरिंग सिस्टीम आहे. प्रत्येक इथे जे वेगवेगळे ब्लॉक्स आहेत त्यांना नंबरिंग दिलं जातं आणि रोड म्हणजे त्या ब्लॉक्समधली फ्री स्पेस म्हणजे रोड्स असं कन्सिडर केलं जातं. त्यामुळे तुम्ही जपानमध्ये बघितलं तर कोणत्याही रोडला तुम्हाला स्पेसिफिक नाव दिलेलं दिसणार नाही आणि कोणत्याही ॲड्रेसमध्ये पण तुम्ही रोड नंबर किंवा कोणती स्ट्रीट नंबर असं कधीही तुम्हाला त्या ॲड्रेसमध्ये दिसणार नाही. ऑलवेज तुम्हाला हे ब्लॉक्स दिसतील. ते आयदर मग असेल आओबाकू निचोमे 15-8 किंवा आओबाकू व्हॉटेवर द ब्लॉक नंबर इज. आणि हे ब्लॉक नंबर लिहिल्यानंतर जर का तुमच्या हाऊसला काही नाव असेल किंवा कॉम्प्लेक्सला काही नाव असेल तर ते नाव इथे लिहिलं जातं. तर आत्ता मी जे तुम्हाला एक्झाम्पल दाखवलं
ती ॲड्रेसिंग सिस्टीम जपानमध्ये फॉलो करण्यात येते आणि इथे कोणत्याही रोडला नावं दिली नाही आहेत किंवा कोणत्याही स्ट्रीट्सला नावं दिलेली नाही आहेत. त्यामुळे ॲड्रेसमध्ये तुम्हाला कोणाच्याच स्ट्रीट नंबर, रोड नंबर काहीही दिसणार नाही. ब्लॉक नंबर फक्त दिसतील तुम्हाला, नंबरिंग सिस्टीम जी आहे ती. आणि दोन ब्लॉक्सच्या मधला जो स्पेस जी आहे दॅट इज कॉल्ड रोड असं इकडे सिस्टीम आहे. त्यामुळे 4 ब्लॉक्स असतील तर आपण युजली चौक म्हणतो. तर 4 ब्लॉक्सच्या मधले ते 2 रोड कनेक्ट करतात, दॅट इज रोड. त्यामुळे रोडला कोणतेही नाव नाही आहे. थोडं ॲड्रेस फाईंड करताना इनिशियली कदाचित डिफिकल्ट जाऊ शकतं, पण एकदा तुम्हाला ती सवय झाली की फार काही डिफिकल्ट जात नाही. तर अशी एक आगळी वेगळी तुम्ही म्हणू शकता ॲड्रेस सिस्टीम जपानमध्ये फॉलो केली जाते, जी युजली वेस्टर्न साईडला किंवा बाकीच्या कंट्रीजमध्ये आपण नाही करत. अजून एक फॅक्ट मी तुम्हाला जे आत्ता सांगणार आहे जपानबद्दल, ते म्हणजे नॅशनल हॉलिडेज जपानचे. आत्ताच तुम्ही मी आत्ता एक्सप्लेन करतोय त्याच्या आधी तुम्ही 2-3 फोटोज बघितले असतील की US मधले नॅशनल हॉलिडेज किंवा ऑस्ट्रेलियातले नॅशनल हॉलिडेज किंवा इंडियातले नॅशनल हॉलिडेज. प्रत्येक नॅशनल हॉलिडेजमध्ये आयदर कोणाचा तरी बड्डे सेलिब्रेट केला जातो आहे किंवा कोणतं तरी फेस्टिवल आहे, रिलिजियस फेस्टिवल आहे, लाईक क्रिसमस किंवा दीपावली किंवा दुसरं काही जे ईद किंवा काही जी फेस्टिवल्स असतील रिलिजियस, तर त्याच्या रिलेटेड ते हॉलिडेज आहेत आणि त्या अकॉर्डिंगली ते हॉलिडेज प्रत्येक कंट्रीजमध्ये वेगवेगळे दिले जातात. मग आता जपानमध्ये काय स्पेशल आहे, कारण जपानमध्ये पण रिलिजन आहे जे मी माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे, शिंतोइझम आणि बुद्धिझम. पण हॉलिडेज तुम्ही जर का जपानमधले बघितले तर एक स्पेशल गोष्ट आहे, ते म्हणजे कोणत्याही रिलिजनला बाइंडिंग असे हॉलिडेज नाही आहेत किंवा कोणत्याही व्यक्तीला बाइंडिंग असे हॉलिडेज इथे सेलिब्रेट होत नाहीत. एकदम सगळे जे हॉलिडेज सेलिब्रेट होतात ते नॅचरल फेनॉमिनन जे आहे त्याच्या रिलेटेड सगळे सेलिब्रेटेड होतात. तर जपानची लिस्ट आता मी तुम्हाला हॉलिडेजची दाखवतो, तर त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की सगळे जे हॉलिडेज आहेत ते सगळे जे नॅचरल फेनॉमिनन होतात त्याच्या रिलेटेडच सगळे हॉलिडेज सेलिब्रेट केले जातात. फॉर एक्झाम्पल इक्विनॉक्स डे किंवा ग्रीन डे किंवा चिल्ड्रन्स डे, असे हे जनरल हॉलिडेज आहेत, तेच इथे सेलिब्रेट केले जातात. कोणत्याही हॉलिडे इज नॉट लिंक्ड विथ एनी रिलिजन किंवा कोणत्याही व्यक्ती रिलेटेड किंवा कोणत्याही व्यक्तीच्या बर्थडे रिलेटेड असा कोणताही हॉलिडे इथे सेलिब्रेट होत नाही. ही अजून एक स्पेशल गोष्ट आहे. ही जी लिस्ट मी तुम्हाला दाखवते, जी जपानच्या नॅशनल हॉलिडेजची लिस्ट आहे, तुम्ही बघितलं इथे तर सगळे नॅशनल हॉलिडेज जे आहेत ते जनरल नॅचरल फेनॉमिनन किंवा जनरल नॅशनल हॉलिडेज आहेत. फॉर एक्झाम्पल न्यू इयर्स डे किंवा कमिंग ऑफ एज डे. कमिंग ऑफ एज डे म्हणजे जेव्हा मुलं ॲडल्टहूडमध्ये एंटर करतात, युजली 18 ते 20 वर्षाची मुलं, तर त्यांच्यासाठी हा डे सेलिब्रेट केला जातो. वर्नल इक्विनॉक्स डे, शोवा डे, हे कॉन्स्टिट्यूशन डे त्यांचा. ग्रीनरी डे, चिल्ड्रन्स डे, मरीन डे, नंतर रिस्पेक्ट ऑफ एजेड डे, ऑटमल इक्विनॉक्स डे, स्पोर्ट्स डे, लेबर थँक्सगिव्हिंग डे, सगळे कल्चर डे, सगळे डेज तुम्ही जे बघितलेत ते कोणत्याही एका व्यक्तीशी लिंक्ड नाही आहेत किंवा कोणत्याही रिलिजन शी रिलेटेड नाही आहेत. तर जे काही नॅचरल फेनॉमिनन होतात आपल्या ओव्हरऑल नेचरमध्ये त्याच्या अकॉर्डिंगली ते डे सिलेक्ट होतात किंवा स्पेसिफिक लाईक कॉन्स्टिट्यूशन डे किंवा शोवा डे, हे त्यांचे स्पेसिफिक डेज आहेत जे की कोणत्याही परत रिलिजन किंवा व्यक्तीशी रिलेटेड नाही आहेत, बट
टाईम पिरियडशी रिलेटेड आहेत, त्यामुळे ते डेज इथे सेलिब्रेट केले जातात. परत असाच एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईन. तोपर्यंत माझा चॅनल आणि व्हिडिओज बघत राहा आणि सेफ राहा. माताने पुन्हा भेटूया.